तर आज आपण एकदम नवीन पद्धतीची आणि वेगळ्या चवीची मस्त अशी खमंग कुरकुरीत उपवासाची भजी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर ही भजी अगदी पटकन बनवून तयार होतात, कुरकुरीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि उपवासाच्या दिवशी काहीतरी खमंग आणि कुरकुरीत बनवून खायचं असेल तर ही भजी तुम्ही अवघ्या 10 मिनिटाच्या आत बनवून तयार करू शकता। तर इथे तुम्ही भजी बघू शकता, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान असं टेक्स्चर सुद्धा याला आलेलं आहे। ही भजी खूप जास्त कुरकुरीत होतात आणि तळल्यानंतर सुद्धा बराच वेळ ती तशीच कुरकुरीत राहतात। तुम्हाला सुद्धा जर ही मस्त अशी कुरकुरीत उपवासाची भजी बनवायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर मस्त अशी कुरकुरीत उपवासाची भजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी इतका साबुदाणा। साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं। पाणी घालून साबुदाणा 2 ते 3 पाण्याने चांगला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर हे बघा, साबुदाणा 2 पाण्याने चांगला धुवून घेतला। आता यामध्ये आपल्याला घालायचंय अर्धी वाटी इतकं दही। तर ज्या वाटीने मोजून मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून मी इथे अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे। दही आपल्याला ताजं घ्यायचंय, खूप जास्त आंबट दही आपल्याला इथे वापरायचं नाहीये। दही घालून यामध्ये व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। दही घातल्यामुळे भजीला चव खूप छान लागते। दही घालून मिक्स करून घेतलं। आता इथे मी सारख्याच वाटीने मोजून पाव वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। साबुदाणा भिजण्याकरता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तर साबुदाणा यामध्ये पूर्णपणे बुडेल, भिजेल इतपतच पाणी आपल्याला यात घालायचंय, त्यापेक्षा खूप जास्त पाणी यात आपल्याला घालायचं नाहीये। पाणी घालून पुन्हा एकदा याला चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 तासासाठी असाच भिजू द्यायचा आहे। तर हे बघा, 4 तासानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे। त्यानंतर आपण बघूयात साबुदाणा आपला व्यवस्थित भिजलाय की नाही। त्यासाठी याला मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2 बोटांच्या मध्ये साबुदाण्याचा एक दाणा जर असा प्रेस करून बघितला तर इथे बघा याचं अगदी बारीक पीठ होतं, याचाच अर्थ आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। आता यानंतर इथे मी घेतलाय एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा। या बटाट्याची आपल्याला पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायची। बटाट्याची साल काढून झाली की यानंतर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे बघा मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपण बटाटा किसून घेणार आहोत। बटाटा किसण्यासाठी इथे बघा हे किसणीचे जे मोठे छिद्र असतात त्यानेच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे मग याचे छान असे लच्छे पडतात आणि भजी सुद्धा मस्त अशी तयार होतात। तर हे बघा, इथे आपला हा बटाटा किसून झालेला आहे। यामध्ये स्टार्च असल्यामुळे याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा, बटाट्याचा किस मी 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते हाताने दाबून पिळून शक्य होईल तितकं काढून टाकलेलं आहे। तर हे बघा, आता हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, बटाट्याचा किस पाण्यातून बाहेर काढून घेत असताना यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते हाताने घट्ट दाबून पिळून आपल्याला काढून टाकायचं आहे। जर यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं तर भजीचं मिश्रण ओलसर होईल आणि भजी तळल्यानंतर ती व्यवस्थित होणार नाही, तेल जास्त पितील आणि तेलकट होतील। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 चमचाभर हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालायचंय, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर हे आपण सगळं छान असं मिक्स करून घेऊ। याला आपल्याला खूप जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाहीये, कारण आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, त्याचबरोबर बटाट्याचा किस यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश आहे आणि आपण यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे जसं आपण याला मिक्स करत जाऊ तसं हे मिश्रण खूप जास्त ओलसर होतं, त्यामुळे याला आपल्याला खूप जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाहीये। तर हे बघा, आणखीन हे मिश्रण मिळून आलेलं नाहीये, याला बाइंडिंग आलेलं नाहीये। तर हे मिश्रण व्यवस्थित मिळून यावं, याला छान बाइंडिंग यावं याकरता इथे मी घेतलेलं आहे भगरीचं पीठ किंवा यालाच वरईचं पीठ असंही म्हणतात। तर 1 वाटी वरई किंवा भगर मी मध्यम गॅसवरती भाजून घेतली, मग तिला पूर्णपणे थंड करून घेतलं आणि मिक्सरवर फिरून याची छान अशी पावडर किंवा पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हे भगरीचं पीठ आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचंय, म्हणजे मग आपल्या भजीच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं आणि हे पीठ व्यवस्थित मिळून आलं की मग आपल्याला याची भजी छान तेलामध्ये सोडता येतात।
तर सगळंच पीठ एका वेळेला आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये। या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यायला हवं इतपतच पीठ आपण यामध्ये घालणार आहोत। तर थोडं थोडं पीठ मी यामध्ये घालून हे मिश्रण तयार करून घेते। तर हे बघा, वरईचं पीठ या मिश्रणामध्ये घातल्यामुळे हे छान मिळून आलेलं आहे, याला चांगलं बाइंडिंग आलंय। आता लगेचच आपण याची भजी तळून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी ही छोटी छोटी गोलाकार भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची। एका वेळेला जेवढी भजी तेलामध्ये मावतील तेवढी भजी आपल्याला तेलामध्ये घालून छान अशी तळून घ्यायची आहेत। भजी तळत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाहीये। मध्यम गॅसवरती आपल्याला भजी छान अशी खरपूस आणि हलक्याशा तांबूस रंगावरती तळून घ्यायची। भजी तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच झाऱ्या लावायचा नाहीये। भजी हलकीशी झाऱ्याला कडक जाणवू लागली की मग याला उलटपालट करून सगळ्या बाजूनी छान अशी एकसारख्या तांबूस रंगावरती आपल्याला मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे। भजी तळत असताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा नाहीये, कारण बारीक गॅसवरती भजी तळली की ती तेलकट होतात आणि गॅस जर का मोठा ठेवला तर भजी वरवर तळली जातात, लालसर होतात आणि आतमध्ये मात्र ती तशीच कच्ची राहतात। तर हे बघा, 3 ते 4 मिनिटांसाठी मी मध्यम गॅसवरती भजी छान अशी हलक्याशा तांबूस रंगावरती तळून घेतलेली आहेत। मस्त अशी कुरकुरीत भजी तळून झाली। आता याला आपण तेलातून बाहेर काढून घेऊ। यातलं संपूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचंय आणि भजी तेलातून आपल्याला बाहेर काढून घ्यायची। तर या इथे आपली भजीची पहिली बॅच तळून झालेली आहे आणि यानंतर शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा आपण अशाच पद्धतीने भजी तळून घेणार आहोत। तर ही भजी सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती हलक्याशा गुलाबी रंगावर मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायची। तर हे बघा, भजीची दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे आणि अशा रीतीने इथे बघा मी ही मस्त अशी खमंग कुरकुरीत उपवासाची भजी तळून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही भजी बघू शकता, मस्त असा छान याला रंग आलेला आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान असं या भजींना टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे। ही उपवासाची भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त कुरकुरीत होतात। तळल्यानंतर सुद्धा ते खूप जास्त वेळ तशीच कुरकुरीत राहतात। तर आज इथे आपण अवघ्या 10 मिनिटात ही मस्त अशी खमंग कुरकुरीत उपवासाची भजी बनवून तयार केलेली आहेत। उपवासाच्या दिवशी तेच उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा अशी ही नवीन पद्धतीची आणि वेगळ्या चवीची रेसिपी जर का तुम्ही बनवली तर नक्कीच सगळे आवडीने उपवास करतील। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।